गावाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। गोकुळ दूध संघाची संचालक मंडळाची मुदत ही 4 मे 2026 ला संपली। महाराष्ट्र शासनाने एक कायदा पारित केलेला होता की ज्या अ वर्गाच्या संस्था आहेत, या अ वर्गाच्या संस्थेची निवडणुकीची मुदत संपल्यानंतर त्यावरती प्रशासक यावा आणि त्या पद्धतीने 4 मे ला नियमाप्रमाणे प्रशासक आला। परंतु इथले काही माजी संचालक या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक लवकरात लवकर घ्यावी यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे हा निवडणुकीचा कार्यक्रम हा आता सुरू होत आहे। साधारणपणे 1 तारखेपासून ते पुढच्या महिन्याच्या म्हणजे 1 जून ते 1 जुलै या दरम्यानच्या कालावधीमध्ये संस्था प्रतिनिधींचे ठराव जमा करण्याचं काम प्रशासकीय पातळीवरती सुरू होईल आणि निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरू होईल। आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी म्हणून आमची भूमिका काय असं जर तुम्ही विचाराल तर निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आपल्या सर्व मित्र पक्षांना एकत्रित करून, महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्रित करून ही निवडणूक लढवेल असा माझा विश्वास आहे। या सरकारमध्ये असलेले सगळे घटक पक्ष, त्यातल्या कुठल्याही घटक पक्षाच्या कुठल्याही माणसानं ही निवडणूक महायुती म्हणून लढणार नाही असं कधीही म्हटलेलं नाही। प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी, प्रत्येक पक्षाचा नेता ही निवडणूक भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनस्वराज्य पक्ष या सगळ्यांच्या महायुतीच्या माध्यमातूनच लढेल असं वक्तव्य केलं। तुम्ही चंद्रकांत दादांचं वक्तव्य पहा, तुम्ही खासदार धनंजय महाडिक साहेबांचं वक्तव्य पहा, जनस्वराज्य नेते विनय कोरे साहेबांचं वक्तव्य पहा, शिवसेनेचे पालकमंत्री मान्य प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य पहा आणि नामदार हसन मुश्रीफ साहेबांचं वक्तव्य पहा। या सगळ्यांचं वक्तव्य हे महायुती म्हणूनच आपण निवडणूक लढणार आहे असं आहे। त्यामुळं यामध्ये कुणीही संदिग्धता बाळगण्याची अजिबात आवश्यकता नाही। 100% महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाचे वेगवेगळे जरी दावे प्रतिदावे असतील तर त्याचं निराकरण करण्याचं काम हे या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून देवेंद्रजींच्याकडेच येतं। त्यामुळे त्यांच्यातले वाद, एकमेकाचे तात्विक वाद हे मिटवण्याचं काम हे देवेंद्रजींच्याच कोर्टामध्ये जाईल। त्यामुळं किती जरी खालच्या पातळीवरती, जिल्हा पातळीवरती एकमेकाच्या मध्ये मतभेद असतील तरी ते मतभेद मिटवण्यासाठी देवेंद्रजी निश्चितपणाने सक्षम आहे। युतीच्या घटक पक्षांमध्ये असलेले सगळे संचालक हे महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र येतील। जागा वाटपाचा जो काही तिढा आहे, हा जागा वाटपाचा तिढा या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्या कोर्टामध्ये जाईल। त्यांनी दिलेला निर्णय हा सर्वच घटक पक्षांना मान्य राहील। त्यामुळे महायुतीच्या झेंड्याखाली जे जे संचालक एकत्र आले त्यांना हा निर्णय बंधनकारक असेल। गोकुळच्या हिताच्या दृष्टीनं असा काही प्रस्ताव जर असेल तो निश्चितपणानं सर्वांनीच मान्य करायला हवा, कारण गोकुळच्या निवडणुकीचा येणारा खर्च, त्यामध्ये जाणारी एनर्जी, हे सगळं जर होणार असेल तर बिनविरोधच्या बाबतीतला निर्णय हा सकारात्मक घ्यायला हवा। त्यामुळे असा काही प्रस्ताव जर देण्याचा निर्णय नेते मंडळीच्या पातळीवर झाला तर त्याचं समर्थन म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं करतो। काय की महाडिक गट असू दे, पाटील गट असू दे, मुश्रीफ गट असू दे, हे प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र आलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुणी जरी काही म्हणत असलं की आत्तापर्यंत गोकुळच्या राजकारणामध्ये कधी पक्षीय राजकारण शिरलेलं नाही, परंतु जे असं कुणी म्हणतात की पक्षीय राजकारण शिरलेलं नाही त्यांनी नंतर पक्षाचंच काम केलं। त्यामुळे आता कुणी हा गट तो गट अमुक तमुक म्हणण्याची आवश्यकता नाही। गोकुळच्या आणि पर्यायानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांच्या हिताचा जो निर्णय घेईल तो निर्णय आपण सर्वांनी अंमलात आणायला हवा। 5 लाख लोकांचं भविष्य या गोकुळ दूध संघावरती अवलंबून आहे। 5 लाख उत्पादकांचं भविष्य आणि साधारणपणे 6000 दूध संस्थांचं भविष्य या गोकुळ दूध संघावरती अवलंबून आहे। त्यामुळे कुणीही आपल्या स्वार्थासाठी या गोकुळच्या निवडणुकीकडे पाहू नये असं माझं मत आहे। असं काही नाही, मागच्या वेळी ज्यावेळी निवडणूक लढवली, गोकुळ दूध संघाची 2021ला निवडणूक लढवली, त्यावेळी भारतीय जनता पार्टीला वगळूनच सर्वांनी पॅनल केलेलं होतं। मग ते कुठल्या पक्षात नव्हते का? ते पक्ष प्रत्येकजण पक्षातच होते। म्हणताना म्हणायचं राजकीय जोडी बाजूला काढून ठेवायची आणि तिथं जाऊन राजकारण करायचं, ही पद्धत कुणाचीही बरोबर नाही। आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा या विचाराशी निश्चितपणानं बांधलेला आहे। निवडणुकीच्या काळात पक्ष गटतट अमुक तमुक सगळं राहील, तर निवडणुकीनंतर जे कोणी त्या संचालक मंडळामध्ये जातील ते पक्षविरहितच काम करतील। राजकारणामध्ये प्रत्येक नेता, प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या पद्धतीने वेगवेगळे आखाडे बांधत असतो। जर मला जिल्हा परिषदेची उमेदवारी नाही मिळाली तर मला गोकुळला मिळेल, गोकुळची नाही मिळेल तर मला एखादं महामंडळ मिळेल, हे प्रत्येकाचे स्वप्न असतं।
राजकारणात काम करणारा माणूस कुणीही भगवी कपडे घालून येत नाही. त्यामुळे प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या शिखर संस्थेमध्ये काम करण्याची मानसिकता असते, तयारी असते, आवड असते, इच्छा असते. आणि अशा इच्छेनुसार अशा कार्यकर्त्यांनी अशा संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी करणं काही चुकीचं नाही, ते निश्चितपणानं उचित आहे. पण त्याच्या दर्जाप्रमाणे, त्यांच्या पक्षाच्या किंवा त्यांच्या गटाच्या येणाऱ्या वाटणीप्रमाणे कुठल्या पक्षानं कशा जागा वाटाव्यात हा त्यांचा प्रश्न आहे. आणि अशा सगळ्या प्रश्नांमध्ये निश्चितपणानं कुणी कुणाला आश्वासनं दिली असतील, कुणी कुणाला दिली नसतील, त्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाची नेतेमंडळी ही आश्वासनं पाळण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करतील. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.